अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीसंदर्भात उज्ज्वला थिटे यांनी दाखल केलेला अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळून लावल्यानं प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे। मोहोळ तालुक्यातील अनगर इथली नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक ही विविध कारणांमुळे संपूर्ण राज्यात चांगलीच गाजली। नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले राज्यातील मातब्बर नेते तथा माजी आमदार राजन पाटील यांनी ग्रामपंचायतीपासून चालत आलेली बिनविरोध निवडीची परंपरा नगरपंचायतीच्या प्रथमच होत असलेल्या निवडणुकीत कायम राखण्याचा यंदाही प्रयत्न केला। मात्र नाट्यमय घडामोडी घडल्या, यामुळं बरंच वादळ देखील उठलं। या सगळ्या घडामोडीत अखेर त्यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांच्या नगराध्यक्षपदाचा मार्ग हा अधिक सोपा झाला। नगराध्यक्षपदाच्या निवडीवरून निर्माण झालेल्या वादामुळे हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होतं। उज्ज्वला थिटे यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत पहिल्यांदा जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती। मात्र जिल्हा न्यायालयानं सर्व बाबींचा विचार करून अर्जात तथ्य नसल्याचं नमूद करत तो अर्ज फेटाळला होता। त्यानंतर उज्ज्वला थिटे यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती। मात्र उच्च न्यायालयानंही जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम राखत थिटे यांचा अर्ज फेटाळून लावला। या प्रकरणात प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांची बाजू ॲडव्होकेट महेश जगताप यांनी प्रभावीपणे मांडली। संबंध महाराष्ट्रभर गाजलेला अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा वाद काल माननीय उच्च न्यायालयाच्या निकालात निघालेला आहे। त्यामध्ये अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी 3 उमेदवारांनी अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेले होते। अनगर नगर पंचायत ही यावर्षी सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे। त्यामध्ये उज्ज्वला महादेव थिटे यांनी अर्ज दाखल केलेला होता। दुसरा अर्ज होता तो प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचा होता आणि सरस्वती भागवत शिंदे यांचा तिसरा अर्ज होता। यामध्ये छाननीच्या वेळेला दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी सरस्वती भागवत शिंदे यांच्या वतीने आम्ही उज्ज्वला महादेव थिटे यांच्या अर्जास हरकत घेतलेली होती। त्यामध्ये प्रामुख्याने हरकती अशा होत्या, त्यांच्या अर्जावर सूचकाची सही नव्हती, तसेच त्यांच्या वयाचे दाखले त्यांनी त्या ठिकाणी जोडलेले नव्हते, प्रभाग क्रमांक चुकीचे टाकलेले होते, मतदार क्रमांक मतदार यादीप्रमाणे टाकलेले नव्हते। अशा हरकती आम्ही त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या। त्यामध्ये प्रामुख्याने सूचकाची सही नाही ही हरकत ग्राह्य धरून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उज्ज्वला महादेव थिटे यांचा अर्ज नामंजूर केलेला होता। त्या अर्जाच्या विरोधात त्यांनी सोलापूर जिल्हा न्यायालयात धाव घेतलेली होती। सोलापूर जिल्हा न्यायालयाने दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर त्यांचं अपील फेटाळलेलं होतं। त्यानंतर त्यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे धाव घेतलेली होती। त्यांनी रिट याचिका दाखल केलेली होती। ती रिट याचिका मुख्य न्यायमूर्ती मुंबई यांच्यापुढे काल निघालेली होती। त्या सुनावणीच्या सुरुवातीच्याच वेळेस त्यामध्ये माननीय न्यायमूर्ती यांनी खालच्या कोर्टाचा निकाल बरोबर असून त्यामध्ये कुठलाही फेरबदल करण्याची आवश्यकता नाही असं म्हणत पहिल्याच दिवशी ती याचिका निकालात काढलेली आहे, फेटाळून लावलेली आहे। दरम्यान थिटे यांनी अर्जावर चुकीचे आक्षेप घेऊन निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी यांची दिशाभूल केली। त्यामुळं जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। मात्र उच्च न्यायालयानंही त्यांचा अर्ज फेटाळून लावल्यानं प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला असल्याचं ॲडव्होकेट महेश जगताप यांनी सांगितलं। या सुनावणी दरम्यान वेगवेगळे संभ्रम निर्माण करण्यात आलेले होते। निवडणूक आयोगाची कार्यप्रणाली जी आहे त्या बाबतीत देखील वेगवेगळी मतमतांतरं सांगण्यात आलेली होती। जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यात आलेले होते। त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचं मत असं होतं की त्या ठिकाणी आम्ही सही केलेली होती आणि ती सही आमची राहू शकत नाही, परंतु ह्या सर्व बाबी न्यायालयाने पडताळलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांची सूचक म्हणून सहीच नव्हती अशा निष्कर्षास माननीय जिल्हा न्यायालय आलेलं होतं आणि त्या निकालाच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती। या याचिकेदरम्यान देखील उच्च न्यायालयाने ह्या सर्व बाबी पाहिलेल्या आहेत आणि त्यांची याचिका पहिल्याच दिवशी फेटाळलेली आहे। त्यामुळं
या नगराध्यक्षपदाचा वाद, कायदेशीर वाद जो आहे तो आता संपुष्टात आलेला आहे आणि प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील या आता बिनविरोध होणार हे निश्चित झालेलं आहे. त्याचा निकाल उद्या निश्चितच जाहीर होईल. तर उज्ज्वला थिटे यांची बाजू ॲडव्होकेट सोमेश्वर वाले यांनी न्यायालयात मांडली. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळं अनगर नगरपंचायतीतील राजकीय चित्र स्पष्ट झालं असून नगराध्यक्षपदावरील कायदेशीर अडथळे दूर झाले आहेत. यामुळं माजी आमदार राजन पाटील यांना दिलासा मिळाला आहे. राजन पाटील यांच्यावर विरोधकांनी दादागिरी, गुंडगिरी अशा अनेक कारणांनी टीका केली होती. मात्र न्यायालयाच्या निकालामुळं विरोधकांचे सर्व आक्षेप आणि टीका धुळीस मिळाल्या. दरम्यान राजन पाटील यांनी पक्षाच्या आणि मोहोळसह सोलापूर जिल्ह्याच्या विकासात सहकार क्षेत्रात दिलेलं योगदान विसरून चालणार नाही. दादागिरी असेल तर ती नक्कीच समर्थन करण्यासारखी नाहीच. मात्र जेव्हा 30 ते 35 वर्षांहून अधिक काळ एखाद्या नेत्यावर जनता विश्वास दाखवते तेव्हा नक्कीच यात विचार करण्यासारखं काहीतरी असतंच. अनगर आणि तिथल्या गुंडगिरीची चर्चा ही अनेक वेळा झाली असली तरी राजन पाटील आणि मोहोळ हे समीकरण आजही तितकंच अबाधित आहे, हेही तितकंच सत्य आहे आणि ते नाकारताही येत नाही. काम करणाऱ्या आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या, त्यांच्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या नेत्याच्या पाठीशीच जनता ठामपणे आणि सदैव खंबीरपणे उभी राहते. माजी आमदार राजन पाटील यांच्या बाबतीतही तेच घडलं. त्यांचा प्रचंड जनसंपर्क आणि जनतेतील त्यांची प्रचंड लोकप्रियता, काम करण्याची त्यांची हातोटी, धाडसी वृत्ती ही सर्वच पक्षातील राजकीय नेते जाणून आहेत. जनतेच्या भक्कम पाठिंब्यानंच आजही माजी आमदार राजन पाटील हे म्हणूनच राज्याच्या राजकारणातील एक बडे आणि दिग्गज नेते म्हणून ठामपणे उभे आहेत.